नमस्कार आई. नमस्कार. तू सदा ना रे त्या रमा शेठचं? हो मीच तो. अहो काय झालं नाही एवढ्या घामाघुमूम झालेत तुम्ही काय? अरे बाजारात गेले होते. अच्छा अच्छा. डोकं बिकं फिरलंय की काय रे त्या दुकानदाराचं? काय हो काय झालं? अरे मी रेशन आणायला गेले होते. मला दुकानात सगळं सामान दिसतंय आणि मला संपलं म्हणून सांगितलं रे त्यांनी. ते काय सामान काय उंदरानं खायला ठेवलं होतं का? अहो ते सामान देणारच नाही तुम्हाला. काय? अहो तोच दुकानदार काय गावातला कुठलाही दुकानदार तुम्हाला देणार नाही. का रे बाबा, मला म्हातारीला काय छळायला बसलात का रे तुम्ही? हो छळतोय. काय करणार आहेस बोल ना. तुझ्या त्या मुंबईच्या जावायला बोलून घेणार आहेस इथं? हा फोन करतेस त्याला फोन? नाही म्हणजे तुझ्या लेकीनं तुला नंबर दिला असेल ना? आजोबा आत येऊ का? सुलेखा ये ये ये. बैस बैस. कशी आहेस बाळ? आजोबा आज मी कोणाची तक्रार किंवा कोणाशी भांडायला वगैरे आले नाहीये. मी माफी मागायला आले सर्वांचीच. त्या दिवशी रागाच्या भरात मी खूपच वाईट वागले. तुम्हाला खूप आदवा तद्वा बोलले मी. प्लीज प्लीज मला माफ करा. तुझ्या मनावर जो आघात झाला तो पाहता तुझं तसं वागणं खूप साहजिक होतं. माफी वगैरे मागायची आवश्यकता नाहीये. तुझं काहीही चुकलेलं नाहीये. मग माझ्याच वाटेला हा अन्याय का आला आजोबा? नाही म्हणजे हे सगळं स्वीकारायचं ठरवलंय मी, पण प्रश्न पडल्याशिवाय राहत नाहीत ना. सुलेखा, आयुष्यात शाश्वत वाटणाऱ्या गोष्टी आपल्याला सोडून जातात. घट्ट वाटणारे नात्यांचे धागे आपली नजर चुकवून कधी कसे उसवून जातात आपल्याला कळत नाही. सुलेखा, मी एक मान्य करतो, तुझी आणि आदिनाथची पत्रिका मी पाहिली तेव्हा असं काही होईल असं वाटलं नव्हतं. पण हेही तितकंच खरं आहे की तुम्हा दोघांची पत्रिका पाहून मनात कुठेतरी शंकेची पाल चुकचुकली होतीच. कदाचित तेव्हा मी मन जास्त एकाग्र करून शोधण्याचा प्रयत्न केला असता तर घडणार हे. जाऊ द्या ना आजोबा, जे घडायचं होतं ते आता घडून गेलंय. हेच माझं नशीब अशी मनाची समजूत घातलीये मी आता. फक्त तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहावा, म्हणजे तुमची सून नाही पण निदान आधीची मैत्रीण म्हणून तरी. माझे आशीर्वाद आहेतच. तुझं भलंच होईल बाळ. चला, जे हवं होतं ते यावेळी तरी निदान मिळालं. येऊ? रात्र व्हायच्या आधी मुंबई गाठायला हवी ना.
का हो अंसं बोलवलं मला? हो, बैस 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 इथे. मला जरा बोलायचंच होतं तुझ्याशी. काय झालं? तिनं आधीवरती करणी केलीये. तो कोकणात जायला निघाला ना तेव्हा बजावलं होतं मी त्याला, सावध राहा म्हणून. तेव्हा तुम्ही हसण्यावरती नेलं मला. घ्या आता घ्या. वंस हळू बोलाव. आधीने ऐकलं तर आणखीन एक महाभारत व्हायचं. अच्छा, म्हणजे आता तिच्याबद्दल बोलायची सुद्धा चोरी? महाराजांनीच सांगितलं होतं, संकट येणार संकट येणार. आधीच्या रक्षणासाठीच त्यांनी ते काळे मणी ठेवायला दिले होते. तुम्ही ते उधळून लावलेत. जर का तेव्हा तसं केलं नसतात ना तर आज ही वेळ आली नसती. पण अजूनही वेळ गेलेली नाहीये वहिनी. अगं हे लग्न थांबवून टाक आणि आधीला काहीही करून तू महाराजांकडे घेऊन चल. ते सगळा उपाय सांगतील याच्यावरती. ए, तुझी हिम्मत कशी झाली माझ्या घरात यायची? पाय खाली घे आधी, पाय खाली घे आणि चालायला लागताय. काय ना माई की स्वतःच्या घरात यायला हिंमत लागत नाही. त्यासाठी 2 पाय शाबूत असले ना तरी बस. आणि माझे दोन्ही पाय शाबूत आहेत. स्वतःच घर? तुझा बाप काय मरताना तुझ्या नावाला लिहून मेला की काय रे शिंच्या? छे हो. अहो माझा बाप विड्या फुकत छातीचं खोकं करत खोकत खोकत गेला बिचारा. पण म्हातारे, माझा दुसरा बाप आहे ना रमाशेठ, अहो त्यानेच तर मला हे घर दिलंय भेट म्हणून. रमाशेठ? हा, ते गणोरकर आहेत ना, त्यांच्याकडून हे घर विकत घेतलंय रमाशेठनं. अहो मालकी हक्की आता रमाशेठचाच आहे. हा, त्यामुळे आता लवकरात लवकर हे घर तुम्ही खाली करायचं, कारण मी त्यांचा नवीन भाडेकरू आहे. समजलं? अरे बाबांनो, मला असं छळता. मी रमाशेठच्या पाया पडेल. मी त्यांना सांगेन, पाय धरेन नाही मी त्यांचं. पायात कचरा पडलेला आवडत नाही रमाशेठना. अगो माये, नाही म्हणजे दैवत येतं आणि कर्म नेतं अशी गत झाली आहे तुझी. अगं चांगली रमाशेठची सासूबाई म्हणून अगदी लोडाला टेकून झोपाळ्यात झुलत आयुष्य काढलं असतंच ग. पण कुठली अवदसा सुटली तुला आणि तुझ्या त्या लेकीला. ते जाऊ दे. हे बघ, 2 दिवसाच्या आत तुझं सगळं सामान उचलून इथून निघायचं ताबडतोब. हे बघ, बाईच्या अंगावर हात उचलायला आम्हाला आवडत नाही, पण या जगात जगायचं असेल ना तर बिन आवडणाऱ्या गोष्टीही कराव्या लागतातच. तेव्हा 2 दिवस शुभ्रा, ए शुभ्रा, काय झालं? कोणी काही बोललं का तुला परत? कुसुम आत्या आली होती? मला बाईची खूप काळजी वाटते. मला तिला भेटायला जायचंय आत्ता. आत्ता? आत्ता कसं शक्य आहे? आणि मी फोन ट्राय करत होतो तिला, पण लागत नाहीये. शुभ्रा, हे बघ, उद्यावर आपलं लग्न आहे. लग्न झाल्यानंतर जाऊया ना आपण माईला भेटायला, तिचा आशीर्वाद घ्यायला. पण ते रमाकांत, ते जर... किती दिवस आपण असंच घाबरत बसणार आहोत त्याला? काही करू शकणार नाही तो आपलं. रीतसर नवरा बायको म्हणून जाऊया आपण, कळलं? शांत हो आता. ए, कोणी पाहिलं ना तर म्हणेल या दुष्ट माणसाच्या गळ्यात आयुष्यभर बांधली जाणार म्हणून रडत बसलीये बिचारी पोर.
स्माइल. That's better. मधु, जे काही मनात असेल ते बोलून टाक. मन मोकळं केलंस ना की बरं वाटेल. ही सुलेखा, तिच्याकडे एवढं मोठं मन असेल असं वाटलं नव्हतं बाबा. खरंच ती ग्रेट आहे. तिच्या जागी दुसरी कोणी असती तर आयुष्यभर तळतळाट दिली असती त्या मुलीने. देव त्या मुलीचं भलं करो. तयारी झाली का सगळी? तयारी झाली बाबा, पण माणसं जर कोणी येणार नसतील तर तयारी करून करायचं काय? बाळ काही येणार नाही आणि मी तरी त्याला कोणत्या तोंडाने बोलू सांगा मला. माझं काही ऐकणार नाही तो. मी एक काम करतो, मी बाळला फोन करतो, माझं ऐकेल तो. एकच वाट बाबा, या अनोळखी मुलीला जवळ करण्यामध्ये आपण आपल्या माणसानं दूर तर लोटत नाही. मधु, जे काही होतंय ते तुझ्या माझ्या मर्जीनं होत नाहीये. हे असंच चालायचंच. तू कधी आलीस? आत्ताच. काय झालं तिथे? काय नाही. काही नाही म्हणजे तू वसईला गेली होतीस ना? ऑफकोर्स दी. अगं मग काय झालं तिथे? काय बोलले सगळे? मी माफी मागितली सगळ्यांची. तू तू माफी मागितलीस? अगं का? पण खर तर त्यांनी तुझी माफी. त्या दिवशी मी खूपच वाईट वागले त्यांच्याशी. आधीला तर खूपच बोलले कसली झटापटच झाली आमची. आई बाबांशी, आजोबांशी खूपच उर्मटपणे बोलले मी. त्यांना मी काय काय बोलले हे मला आठवतही नाही आता. सो आय मस्ट से सॉरी टू देम ना. अगं पण त्यांनी तुझा एवढा विश्वासघात केला त्याचं काय? त्याचं काय? त्याचं काहीच नाही. दी आधीला जे वागायचं होतं तो वागला. तो वाईटच वागला माझ्याशी. म्हणून मी पण त्याच्याशी वाईट वागलं पाहिजे असा काही नियम आहे? दी, लेट्स फॉरगेट इट. Or let's try to forget it. मी आधीला माफ केलंय दी. आता तो शुभ्राचा नवरा आहे. ही फॅक्ट मी एक्सेप्ट केली. या बंधनातून मी त्याला कधीच मुक्त केलंय. अगं पण सुलेखा, दी,
जखम मला झाली आहे ना. मी हे सगळं विसरण्याचा प्रयत्न करते तर तू का त्रास करून घेते स्वतःला. मी आधीवर प्रेम केलं, मग मी त्याला माफ नाही करू शकत. हॅलो. कोण? पूनम का ग? हो. हा, मी बोलतोय. आहे का बाळ? हो आहे. एक मिनिट. हा बाळ, बाळ तुझा फोन आहे. सुलेखा, सुलेखा. हॅलो. हा बाळ. बोला बाबा. चिडलायस का रे खूप? नाही, तसं काही नाही. बोला, तुम्ही कशासाठी फोन केला होतात? हे बघ बाळ, आदिनाथचं आणि त्या मुलीचं, शुभ्राचं लग्न लावतोय आपण रीतसर. उद्याच. आपण नाही, तुम्ही लावताय. तू येणार नाहीस? काय तोंड घेऊन तिथे येऊ बाबा? एकतर सगळे निर्णय तुम्हीच घेऊन मोकळे झालाय. मला आणि पूनमला काय वाटेल याचा जरा सुद्धा विचार केला नाही कोणी. आणि तिथं येऊन आता आम्ही त्याच्यावर अक्षता उधळाव्यात अशी अपेक्षा आहे तुमची? बाळ, तुम्ही मोकळ्या मनानं आदिनाथला त्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आशीर्वाद द्यावे एवढीच अपेक्षा आहे. त्याचं भवितव्य त्यांनी ठरवलंय आणि ते उज्ज्वलच असणार आहे बाबा. आमच्या आशीर्वादाची त्याला काहीही गरज नाहीये. आणि आत्ता सुद्धा फोन तुम्ही केलात बाबा. दादाला करता आला असता फोन. त्याचं ऐकलं असतंस तू? बाळ, मनासारखं झालं तर ठीक, नाही झालं तर उत्तम. कारण मग जे होतं ते देवाच्या मनातलं असतं. बाबा, या असल्या भाकड सुविचारांवर विश्वास ठेवण्याचं वय सरलंय माझं. अरे हो, मोठा झालास नाही का तू? बापानं मायेनं तुझ्या डोक्यावर हात कसा ठेवायचा? हा? माझे हात थिटे पडतील बाबा. मोठा झालायस तू. बाळ, पण मग तेच हात तुझे पाय धरू शकतात. बाबा प्लीज, तुम्ही हे असं इमोशनल ब्लॅकमेलिंग नका करू. ठीक आहे, मी येऊन जाईन. तू एकट्यानं नाही. निखिल, पूनम, बोलेन मी त्यांच्याशी. पण त्यांचं काय मला नाही सांगता येणार. येतील. या म्हाताऱ्याची इच्छा आहे म्हणावं. बऱ्याच दिवसांनी माझ्या अख्ख्या कुटुंबाचं एकत्र चित्र मला बघायला मिळणार आहे. ही संधी माझ्यापासून हिरावून घेऊ नका. त्या चित्राला केव्हाच तडे गेलेत बाबा. आधीनं खूप मोठा अपमान केलाय आमचा. खूप मोठा विश्वासघात केलाय. आणि हे आम्ही कधीच विसरू शकणार नाही. ठेवतो फोन.